श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. पुढे आहे व्यवहार तो व्यवहार. प्रपंच हा पूर्णपणे खरा नाही हे जरी बरोबर असले तरी प्रापंचिकाने व्यवहारात चोख असले पाहिजे असे श्री महाराज नेहमी सांगत. याच दृष्टीने त्यांना आपल्या माणसांचा मोठा अभिमान असे. एकदा असे झाले की गोंदवल्यापासून 2 मैलांवर एकाने गुऱ्हाळ लावले. रस पिण्यासाठी श्री महाराजांच्या मंडळींना त्याने आमंत्रण केले. ठरलेल्या दिवशी आमंत्रित मंडळी गुऱ्हाळावर गेली, परंतु त्यांची फजिती करण्यासाठी मालकाने त्या दिवशी गुऱ्हाळच बंद ठेवले. मंडळी बिचारी हिरमुसली होऊन परत आली. रात्री 9 वाजता ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली. तेव्हा ते म्हणाले, तो समजतो तरी काय माझ्या माणसांचा असा अपमान? ते काही नाही, या बैठकीला उसाचा मळा विकत घेऊ. रामाच्या घरी आपल्याला काय कमी आहे? बाळा पाटलाला बोलावून आणले. 250 रुपयांना एक उसाचा मळा खरेदी केला आणि रात्री 11 वाजेपर्यंत त्यातला ऊस कापून मंदिरात आणला. सर्व मंडळींना आणि गायींना देखील पोटभर ऊस खायला घालून मग श्री महाराज निजायला गेले. जानकी जीवन स्मरण जय जय राम. पुढे आहे कार्यकारण भावाचा गूढपणा. सांगलीस एक भाविक बाई राहत होती. तिची श्री महाराजांच्यावर फार श्रद्धा असे. तिच्या मुलाला सांगली संस्थानात नोकरी होती. एका गावी काही कारणांवरून मारामारी झाली. त्या प्रकरणात ह्याचा हात असावा असा संशय येऊन सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला धरून नेले. खरा दोष नसताना आपल्या एकुलत्या एक मुलाला अशा रीतीने सरकारने तुरुंगात डांबून ठेवलेला पाहून त्या बाईला फार शोक झाला. मुलाला सोडविण्यास काय उपाय करावा हे तिला सुचेना. शेवटी तिच्या पूजेमध्ये असलेल्या श्री महाराजांच्या पादुका तिने पाण्यात ठेवून दिल्या आणि त्यांची प्रार्थना केली की महाराज, माझा मुलगा सरकारने धरून नेला आहे. त्याने गुन्हा केलेला नाही. तो गेल्यामुळे माझे हाल होत आहेत, म्हणून मी आपल्याला साकडं घालते. तो लवकर सुखरूप परत येऊ दे. तिने सांगलीला पादुका पाण्यात ठेवल्यानंतर 1-2 दिवसांनी इकडे गोंदवल्यास श्री महाराजांच्या पावलांवर सूज येऊ लागली. सूज बरीच आल्यानंतर ती कमी व्हावी यासाठी पुष्कळ लोकांनी पुष्कळ उपाय केले, पण मुळीच गुण येईना. तेव्हा श्री महाराज बोलले, तुम्ही कोणी काळजी करू नका, पाय आपोआप बरे होतील. कदाचित थंडीने सूज आली असेल असे वाटून एकाने लोकरीचे पायमोजे आणून त्यांच्या पायावर चढविले, परंतु लोक त्या सकट पायावर पाणी घालू लागले आणि भिजलेले मोजे तसेच पायांमध्ये राहू लागले, म्हणून अखेर ते मोजे काढून टाकण्यात आले. याच सुमारास डॉक्टर भालचंद्र भाटवडेकर औंधहून परत जात असता गोंदवल्यास आले. तेथे 2 दिवस त्यांचा मुक्काम होता. 3ऱ्या दिवशी सकाळी ते जाण्यास निघाले. तेव्हा श्री महाराज नको नको म्हणत असता त्यांनी त्यांचे पाय तपासून पाहिले आणि औषधाच्या 4 बाटल्या दिल्या. त्या दिल्यानंतर मात्र श्री महाराज बोलले,
फार बरे झाले. तुम्ही दिलेली औषधे मी घेऊन पाहीन. पायांवर सूज येणे हे चांगले लक्षण नाहीच. सर भालचंद्र टांग्यात बसून रवाना झाल्यावर श्री महाराज म्हणाले, हरिपंत, ती औषधे फेकून द्या. नुसत्या औषधानेच जर रोग बरे होत असते तर त्यांच्या 2 बायका कशाला मेल्या असत्या. आत रोग झाला म्हणजे त्याची काही लक्षणे बाहेर दिसतात हे खरे, पण ती लक्षणे बाहेर दिसतात म्हणून आतमध्ये तो रोग आहेच असे म्हणता येत नाही. या जगातल्या घटनांचा कार्यकारण भाव गूढ आहे. प्रत्येक ठिकाणी जडाचा विचार करून सर्व गोष्टींचा अर्थ समजणार नाही. त्यासाठी भगवंताची उपासना अवश्य आहे. काही दिवसांनी सांगलीला त्या मुलावर खटला झाला आणि तो निर्दोषी सुटला. बाईने पादुका पाण्यातून बाहेर काढल्या आणि त्यांची मोठी पूजा केली. इकडे श्री महाराजांच्या पायांची सूज आपोआप उतरली. 1.5 महिना गेल्यानंतर ती बाई स्वतः गोंदवल्यास आली. त्यावेळी ह्या गोष्टीचा उलगडा सर्वांना झाला. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.